नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर होम रेट रूल्स अपडेट, भाडेकरूंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्याची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम या ठिकाणी लागू आहेत. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता भाडेकरूंसाठी केंद्राचा हा मोठा निर्णय काय आहे व नवे नियम काय लागू आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, होम रेट रूल्स, भाडेकरूंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्याची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, पहा नवे नियम काय आहेत लागू. या ठिकाणी होम रेट न्यू रूल्स 2025, केंद्र सरकारनं घरभाडे नियम 2025 या ठिकाणी लागू केला आहे, ज्याद्वारे देशातील रेंटल हाऊसिंग मार्केटला पारदर्शक आणि संघटित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे भाडे तत्वावर घर घेणं हे सोपं होईल आणि मनमानी पद्धतीनं घर भाडे वाढवणे, अधिक डिपॉझिट मागणे यासारख्या इतर समस्यांचा सामना करावा लागणार नाही. नव्या आणि औपचारिक रचनेनुसार घर मालक आणि भाडेकरू यांना त्यांचा भाडे करार ऑनलाईन नोंदणीकृत करावा लागेल. त्यातील नियमानुसार सुरक्षा अनामत या रकमेची मर्यादा निश्चित केली जाईल. याशिवाय हे देखील स्पष्ट केले जाईल की घर भाडे कधी वाढवता येईल आणि किती वाढवता येईल. यामध्ये घर रिकामं करणं, दुरुस्त करणं, पर्यवेक्षण आणि भाडेकरूंच्या सुरक्षेसंदर्भातील अधिकारांचा स्पष्ट उल्लेख असेल. यामुळे एखादा वाद सोडवण्यासाठी देखील कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला जाईल. याच नियमांमुळे बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि पुण्यांसारख्या शहरात भाडेकरूंना दिलासा मिळणार आहे. बघा, होम रेंट न्यू रूल्स म्हणजे घर मालकांना काय फायदा होणार. या सुधारणा केवळ भाडेकरूंसाठी नाहीत तर घर मालकांसाठी देखील आहेत. घर मालकांना नियमांच्या योग्य अंमलबजावणीसह वाढ सोडवण्यासंदर्भात विश्वास देणं आहे. घर भाडे तत्वावर घेण्यासंदर्भातील नियम डिजिटल करण्यात आले आहेत. नियमानुसार भाडे करारावर डिजिटल स्टॅम्प असणं आवश्यक आहे. भाडे करार सही करण्यासाठी 60 दिवसाच्या आत ऑनलाईन नोंदणीकृत झाला पाहिजे. तसं न झाल्यास दंड या ठिकाणी लागू शकतो. दंडाची रक्कम 5,000 रुपयापासून सुरू होईल. या नियमानुसार सर्व राज्यांना मालमत्ता नोंदणी पोर्टल अपग्रेड हे करण्यास सांगण्यात आलं आहे. डिजिटल व्हेरिफिकेशन सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारच्या मते यामुळे फसवणूक थांबेल आणि बेकायदेशीरपणे घराबाहेर काढणे किंवा जुन्या तारखांचे किंवा स्पष्ट न होणारे करार संपतील. सर्वसाधारणपणे मेट्रो शहरामध्ये सुरक्षा अनामत रक्कम म्हणून 10 महिन्याचं भाडं घेतलं जातं. या नव्या नियमानुसार निवासी सुरक्षा अनामत रक्कम 2 महिन्याच्या भाड्याची रक्कम असेल. मोठ्या शहरात कामाच्या निमित्तानं स्थलांतर करणाऱ्यांचा खर्च हे पहिल्यांपेक्षा खूप कमी होऊ शकतो. घरभाडे नियम 2025 नुसार घरभाडे एका वर्षात एकदाच बदलता येईल. घरमालक 90 दिवस अगोदर नोटीस देईल. अनौपचारिकपणे किंवा अचानकपणे मध्येच घरभाडे वाढवणं यासारख्या गोष्टी आता वैध नसतील. या नियमांमध्ये वित्तीय या ठिकाणी उत्तरदायित्व असेल. जर घरभाडे 5,000 रुपये असेल तर पेमेंट डिजिटल पद्धतीने करावं लागेल. यामुळे रोख रक्कम दिल्यानं होणारे वाद कमी होतील आणि घरभाडे या ठिकाणी 50,000 रुपयापेक्षा अधिक असेल तर सेक्शन 194 IB नुसार TDS कंप्लायन्स करणं आवश्यक असेल. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वाची अपडेट आहे म्हणजेच या ठिकाणी होम रेट न्यू रूल्स 2025 म्हणजे भाडेकरूंसाठी हा केंद्राचा मोठा निर्णय आहे. 2 महिन्याची भाडं डिपॉझिट आणि वर्षातून एकदाच भाडेवाढ हे जे नवे नियम लागू झालेले आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.